नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण प्रेम व राधेय या दोघांचे माफीनामे ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. प्रेम. तुमचे डॅड जर खूप ग्रेट असतील, प्रसिद्ध असतील, मम्मीच्या तुमच्या करिअरबद्दल अवास्तव हायफाय अपेक्षा असतील, तर तुमचे लाईफ तुमच्यामुळे नाही तर तुमच्या पालकांमुळे बर्बाद झाले असे समजा. माझ्या या बोल्ड स्टेटमेंटमुळे अनेकांच्या भुवया उंचावतील, पण इथे लिहिताना आडपडदा ठेवायचा नाही, बेधडक लिहायचं, खोटेपणा करायचा नाही असं आबाच म्हणाले. डॅड लहानपणी मला घेऊन बसायचा गणित सायन्स शिकवायला. तो जबरदस्तीचा रामराम होता. ते थेरम्स, ते इक्वेशन्स, ते किचकट विज्ञान काहीच डोक्यात जायचं नाही माझ्या. हे सारे आपण कशासाठी शिकतो, याचा डेली लाईफमध्ये उपयोग काय हेच मला कळेना. ज्या मुठभर लोकांना रिसर्च करायचा आहे, प्रोफेसर व्हायचं आहे, त्यांच्यासाठी हे ठीक आहे, पण ज्यांची आवड वेगळी आहे, मार्ग वेगळा आहे, त्याच्यावर हे शिकायचा जुलूम कशासाठी हेच मला कळेना. त्यापेक्षा मला हिस्ट्री, पोएट्री, लिटरेचरचे क्लासेस आवडायचे. त्यात मजा यायची. इंग्रजी साहित्य शिकवणारे प्रोफेसर जॉन्सन ग्रेट होते. त्यांनी डॅफोडिल्स वर्गाच्या 4 भिंतीच्या आत नाही शिकवली. युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये 2-3 सुंदर नैसर्गिक गार्डन्स होती. त्या गार्डनमध्ये ग्रीन लॉनवर ते क्लासेस घ्यायचे. तिथे निसर्गाच्या कविता, ललित निबंध शिकवायचे. निसर्गात आर्ट, विज्ञान, गणित, अध्यात्म सारे काही आहे हे सोदाहरण समजावायचे. वीकेंडला ते आम्हा विद्यार्थ्यांना ट्रेकिंगला जंगलात भटकायला घेऊन जायचे. मला हेच जास्ती आवडायचं. मी मनापासून ते एन्जॉय करीत होतो. निसर्ग आपल्या किती जवळ आहे, देखणा आहे, सर्जनशील आहे हे अनुभवताना थ्रिल वाटायचं. पण घरी याचीच चिंता वाटायची. मला गणित का येत नाही, विज्ञानात का इंटरेस्ट नाही, हे डॅड मॉमचं शल्य होतं. इंडियन पेरेंट्स असे वागले तर मी समजू शकतो. तिकडे डिक्टेटरशिप जास्त आहे, हम कहे सो कायदा. पण आमचे पेरेंट्स तर 20 वर्षे इथे अमेरिकेत राहत आहेत, तरी मनोवृत्ती तीच. हे कसे? इथे मुलं मोठी झाली की स्वतंत्र असतात, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. चुका होतील हे गृहीत धरतात इथले शिक्षक, पालक. चुका झाल्याशिवाय शिकूच शकत नाही आपण. पण हे आमच्या घरी फार उशिरा समजलं. समजल्यावर त्यांनी हे कर ते कर हा नाद सोडला. मी सुटलो त्यांच्या तावडीतून. मला स्वच्छंदी जगायला आवडतं, निसर्ग आवडतो, जंगलात भटकायला, ट्रेकिंगला जायला आवडतं. इंडियात गेलं की त्याचं ठरलेलं असतं. देवाला नमस्कार करा, प्रार्थना म्हणा, देवळात देवाचे दर्शन घ्या. मी करतो त्यांचा मान ठेवावा म्हणून, पण त्यांना रस्त्यावरील भिकाऱ्यात देव का दिसत नाही, गरिबांना मदत करावी असे का वाटत नाही, हा मला प्रश्न पडतो. त्यातल्या त्यात आबांशी माझे छान सूर जुळतात. मी त्यांच्याबरोबर वाद घालू शकतो, प्रश्न शंका विचारू शकतो. ते सांगतात मला, तुला पटेल, योग्य वाटेल तेच कर, पण त्याचे जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याची जबाबदारी घ्यायला देखील शिक. यू बिलीव्ह इन युअर सेल्फ, तेच जास्त महत्वाचं. मी आबांना आमच्या जंगल सफारीच्या, ट्रेकिंगच्या गमती जमती सांगत असे, फोटो व्हिडिओ दाखवत असे. मला देवाचं अस्तित्व निसर्गात, पानाफुलात, डोंगर दऱ्यात जाणवतं. किती रंग, किती आकार, प्रकार, त्यातही एक सूत्रबद्धता, एक नियम जो आपल्याला सहज जाणवत नाही, दिसत नाही. त्याला वेगळी दृष्टी लागते, वेगळं मन, वेगळी संवेदना. तिथेही विज्ञान आहे, गणित आहे, सूत्र आहे, देव देखील आहे. मला लिबरल आर्ट्स जास्त आवडतं. मी तसेच कोर्सेस निवडले. इथे नावाप्रमाणेच लिबर्टी आहे. हवा तसा पण लॉजिकल विचार करण्याची, नवे अर्थ लावण्याची. निसर्गात पशुपक्ष्यांच्या आवाजात देखील संगीत आहे, भाव आहे. एका दुर्धर आजाराने त्रस्त मुलगा रोज सकाळी झाडाला मिठी मारून चक्क बरा झाला. आपल्या लहरी निसर्गाच्या लहरी जुळायला हव्या. विज्ञानात याला फ्रिक्वेन्सी ट्युनिंग म्हणतात. रेझोनान्सला जास्तीत जास्त आउटपुट मिळतो म्हणतात. आबा एरवी बिझी असतात त्यांच्या वकिली व्यवसायात, पण आम्ही इंडियात दिवाळीला गेलो की आमच्यासाठी फ्री असतात. छान गप्पा मारतात, आम्हाला समजून घेतात. आम्ही जे काही करतो ते का करतो, कोणासाठी करतो हे जाणून घेतात. त्याला आपल्या बोलण्याने, चर्चेने आधार देतात. कोर्टातल्या केसेस, त्यांचे सवाल जबाब याबद्दल सांगतात. कायदा एकच असतो, एकच नियम असतो, पण 2 भिन्न पक्षाचे वकील आपल्या सोयीनुसार आरोपी किंवा फिर्यादी याच्या समर्थनार्थ कसा वेगवेगळा अर्थ काढतात
हे सारं रंजक असतं त्यांच्याकडून ऐकणं. ते बोलतात त्यातलं काही काही मला खूप आवडतं, लक्षात राहतं. एकच घटना असते, तेच शब्द, तीच वाक्य, पण दोन विरोधी व्यक्तींसाठी, भिन्न पक्षांसाठी त्याचे अर्थ वेगवेगळे असतात. इंटरप्रिटेशन वेगळं असतं. हा विरोधाभास, ही भिन्न प्रकृती, भिन्न अभिव्यक्ती, हेच कोर्टातल्या लढाईचं सूत्र असतं. आबांकडून रामायण, महाभारतातील प्रसंग, पात्र, त्यांचे वेळोवेळीचं वागणं, त्या वागण्याचे वेगवेगळ्या व्यक्तींवर झालेले बरे वाईट परिणाम, हे सारं समजून घ्यायला मला फार आवडतं. आम्ही दोघंच लेट नाईट गप्पा मारत बसतो. ते उत्तम लिसनर आहेत, दुसऱ्याचं ऐकून घेतात. शेवटी वकील आहेत निष्णात. दुसऱ्याचं ऐकून घेतल्याशिवाय, त्यांची बाजू समजून घेतल्याशिवाय त्याचा प्रतिवाद कसा करणार आपण, हे त्यांचं लॉजिक मला आवडतं, पटतं. प्रीतीने अकॅडमिकमध्ये एक्सेल करून मॉम डॅडचे स्वप्न पूर्ण केलं. तिला छान ग्रेड्स मिळायच्या, युनिव्हर्सिटीत ती टॉप करायची, अमेरिकन मुलांच्याही पुढे. मी शेंडेफळ, वाया गेलेला घरच्या दृष्टीनं. पण आबा माझी बाजू घ्यायचे, म्हणायचे, किती जण असं आपल्या मनचं करतं स्वतंत्र जगतात. आपल्यापैकी बहुतेकांच्या दोऱ्या दुसऱ्यांच्या हातात असतात. ते अवतीभोवतीचे दुसरे परके आपल्याला नाचवतात, कठपुतळीसारखे. आबा असं छान बोलतात, म्हणूनच ते मला सर्वाधिक आवडतात. एरवी मी हे लिहायला तयार नसतो झालो. लिहायचा तसा मला कंटाळाच आहे. मला चित्र काढायला, पेंट करायला आवडतं. एखादी कविता, कादंबरी आवडली की ती वाचल्यावर माझ्या मनात जे उमटेल ते मी स्केच करतो. त्यात रंग भरतो. रंगरेषात ती स्टोरी, ती थीम मला वेगवेगळ्या प्रकाशात न्हावून निघाल्यासारखी वाटते. कुणाला दगडात देव दिसतो तसं. डॅड स्वतः अकॅडमिक, रिसर्चमध्ये आहेत, प्रोफेसर आहेत, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा मी समजू शकतो. पण मॉमलाही असंच का वाटतं की हा रोगच आहे इंडियन पॅरेंट्सला लागलेला? एकच मेंटॅलिटी, चांगले ग्रेड मिळवा, गणित सायन्सकडे जा, नाहीतर आकाश कोसळेल. किती भंकस कल्पना आहेत या. आयुष्यात इतर खूप काही आहे करायला. गणित सायन्समध्ये एक्सेल होणं म्हणजे सबकुश नाही. हिस्ट्री, फिलॉसॉफी, आर्ट्स, कितीतरी क्षेत्र आहेत. तिथेही शिकायला, क्रिएटिव्ह काम करायला संधी आहे. निसर्ग, संगीत, चित्रकला, शिल्प, ड्रामा, जग पाहणं, भटकणं, पुस्तकं वाचणं, अवतीभोवतीची माणसं समजून घेणं, यातली प्रत्येक गोष्ट ग्रेट आहे, भव्य दिव्य आहे, आनंद देणारी आहे. यांना पैसा दिसतो, तेच सर्वस्व वाटतं. पण पैसा कसाही मिळवता येतो. पण पैसा असूनही आनंद मिळतो असं कुठे आहे? घरी मॉमला काय कमी आहे तसं म्हटलं तर? मोठा बंगला, 2 गाड्या, ऐशो आराम, भटकण्याचे स्वातंत्र्य, एवढं असूनही ती आनंदी दिसत नाही. तिला अमेरिका आवडतं, भटकायला आवडतं, पण ज्याला कौटुंबिक आनंद म्हणतात तो दिसत नाही कधीच तिच्या चेहऱ्यावर, जो आबा, आई, माई यांच्या बोलण्यात, वागण्यात दिसतो. तिची माझ्या बाबतीत सारखी कटकट चालू असते. प्रेम अभ्यास करत नाही, त्याचं कशात लक्ष नाही, त्याला नेमकं काय करायचं तेच कळत नाही, ही सारखी तिची तक्रार. आपल्याला काय हवंय, काय करायचं आहे हे नेमकं किती जणांना कळतं? खरं म्हणजे ते न कळण्यातच तर खरी गंमत आहे. आयुष्यात अनिश्चितता हवी, सरप्राईज हवं, मग ते आपल्याला पुरेपूर एन्जॉय करता येतं. आम्ही जंगलात ट्रेकिंगला जातो तेव्हा कुठे, काय, कसं काहीच माहिती नसतं. मग एखादा झरा, एखादा नजारा आपल्याला अनपेक्षित आनंद देऊन जातो. जे माहिती आहे ते पुढे दिसणं यात गंमत नाही, आनंद नाही. इंडियात हॉरोस्कोप बघतात, लग्न देखील पत्रिका बघून ठरवतात, तरीही व्हायचं ते टळत नाही. आम्ही तिकडे गेलो की असंच कानावर येतं, ती पळून गेली, त्यांचा घटस्फोट झाला, त्यांचं पटत नाही, वगैरे. चांगलं शिक्षण, भरपूर पगार, सगळं असूनही नाती टिकत नाहीत, माणसं सुखी दिसत नाहीत. वाचनातून, आजूबाजूला बघण्यातून हे सगळं आपोआप शिकलो मी. विज्ञानाच्या प्रमेयापेक्षा, गणिताच्या समीकरणापेक्षा, उत्तम लेखकांच्या कथा, कादंबऱ्या, चरित्र यातून खूप काही शिकलो मी. तीच माझी पॅशन, तोच माझा प्रवास, जो डॅडी मॉमला कधीच आवडला नाही. म्हणून त्यांची माफी मागेन मी. त्यांच्या अपेक्षा नाही पूर्ण करता आल्या मला. आता आबा म्हणतात, सांगून टाका सारं, व्हा मोकळे, म्हणून हे लिहायला घेतलं. एरवी मी फक्त वाचतो, लिहित बिहित नाही. सोपं नसतं असं एक्सप्रेस होणं, आतून स्वच्छ होणं. 4 दिवस लागले मला हे सगळं लिहायला. लेखक, कवी कसे लिहितात देव जाणे.
काही दिवसांपूर्वी एक छान पुस्तक वाचण्यात आलं. 5 रिग्रेट्स बिफोर डाईंग असं काहीचं नाव आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त असे श्रीमंत घरातले वृद्ध महागड्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतात. त्या हॉस्पिटलमधील हेड नर्सने या श्रीमंत व्याधीग्रस्त पेशंटशी संवाद साधला. मृत्यूपूर्वी संधी मिळाली तर त्यांना काय करायला आवडेल, अशा स्वरूपाचा प्रश्न होता. घड्याळाचे काटे उलटे फिरणार नाहीत, आपला मृत्यूकडे वेगाने चाललेला प्रवास थांबणार नाही, हे माहिती असताना या सर्व पेशंटनी दिलेला कबुली जबाब आपल्याला विचार करायला लावतो, अंतर्मुख करतो. आपण लहानपणापासून मरेपर्यंत फक्त काळजी करत बसतो. मुलांची काळजी, त्यांच्या करिअर भविष्याची काळजी, आजारपणात काळजी, संसाराची काळजी. या काळजीला अंत नसतो. त्यात आपण जगायचं म्हणजे आनंद भोगायचा, इतरांना आनंद द्यायचा हे विसरून जातो. आपल्याला खूप काही बोलायचे असते, व्यक्त व्हायचे असते, पण ते सारे आपण आत दडवून लपवून ठेवतो. आपण एकमेकांवर, नातेवाईक, मित्रांवर प्रेम करायचं विसरून जातो. आपल्याला छंद असतात, तेही पूर्ण करायला या काळजीपोटी, भविष्याच्या भयापोटी वेळ नसतो. पण अनेक जवळच्यांना प्रेमाने, मायेने स्पर्श करण्याचे देखील विसरतो. त्या पेशंट्सचे दुःख हेच आहे की बरेच काही करायचे राहून गेले. आपण आयुष्यभर काय केले तर फक्त काळजी. मरणासन्न व्यक्तीने त्या नर्सजवळ दिलेले कबुली जबाब सुन्न करणारे आहेत. ही सारी पेशंट मंडळी गर्भश्रीमंत आहेत, कारण या हॉस्पिटलचे उपचार, खास देखभाल सेवा हे सारे अतिशय महागडे आहे. इथेही पैसा त्यांचे दुःख कमी करू शकत नाही, त्यांचा मृत्यू टाळू शकत नाही. हे पुस्तक वाचून मी खूप नाही पण थोडाफार शहाणा झालो. मला पैशाच्या मागे धावायचं नाही, मला घरच्या कुणाच्या तालावर नाचायचे नाही. मला माझे आयुष्य माझ्या टर्म्स अँड कंडिशनवर जगायचे आहे. माझ्या आयुष्याचे नियम, अटी दुसरे कुणी नाही, मीच ठरवणार. माझे निर्णय मीच घेणार. यश, अपयश, चुका यांचा धनी मीच राहणार. डॅड, मॉम, मी तुमच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकलो, तुमच्या कसोटीवर नाही उतरू शकलो, पण हे वाचून आय होप तुम्ही मला समजून घ्याल. मी पुरेसा व्यक्त झालोय की नाही मला माहिती नाही. आबाच ठरवतील काय ते हे सारे वाचून. लव यू आबा. राधेय. एरवी घरच्यांनी आपल्या करिअरविषयी, भविष्याविषयी घेतलेले निर्णय आपल्याला आवडत नाहीत, पण मॅट्रिक नंतर आबा जेव्हा म्हणाले की राधेय, माझ्या वकिलीचा, या व्यवसायाचा माझा व्याप खूप वाढला आहे, तुमच्यापैकी कुणीतरी हे पुढे न्यावं असं वाटतं. माझ्या मुलांना ते शक्य नाही झालं. प्रणव अमेरिकेत गेला, रोहन IT कडे. तूच एक आहेस, शेवटची आशा, तिसऱ्या पिढीतला. तू तरी वकील व्हावं असं वाटतं. आग्रह नाही, पण हा व्याप, हा छान जमलेला व्यवसाय तू पुढे नेलास, माझा वारसा जतन केलास तर मला आनंद होईल. मला आबांचं म्हणणं पटलं, कारण तेच मला जास्त सोयीचं होतं. शाळेपासून मला नाटकाची आवड होती. लेखन, वक्तृत्व, वादविवाद अशा स्पर्धात मी भाग घेत असे, बक्षिसं मिळवित असे. सिनेमाचं देखील वेड. हे छंद जोपासायला LLB हा छान पर्याय होता. इथे अटेंडन्स, लॅब, प्रोजेक्ट या भानगडी नाहीत. इतर छंद जोपासायला मोकळं रान. मी आबांना होकार दिला. त्यांना खूप आनंद झाला. मनापासून सुखावले ते. पुस्तकं, नोट्स सगळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली छान जुळून आलं. लॉ कॉलेजचं सांस्कृतिक मंडळ बरंच ऍक्टिव्ह होतं. नाट्यस्पर्धा, एकांकिका, वादविवाद अशा सर्वच क्षेत्रात लॉ कॉलेजचा डंका होता, दबदबा होता. कॉलेज टीमने भाग घेतला की बक्षीस ठरलेलं. कॉलेजचे प्रोफेसर, प्रिन्सिपॉल यांचा सपोर्ट होता, कारण कॉलेजचं नाव व्हायचं. नाट्य, साहित्य चळवळीचे दिवस मंतरलेले दिवस होते. एरवी कुणाला ज्यात इंटरेस्ट नसतो ते बॅकस्टेजचं काम मी आवडीने सांभाळत असे. त्यातून खूप शिकायला मिळालं. रंगमंचावर न जाता, प्रेक्षकांना फेस न करता देखील या रोलमध्ये महत्वाची भूमिका बजावता येते. एकूणच नाटकाच्या सर्व अंगात ताकदीने शिरता येते. आपोआप अभ्यास होतो नाटकाच्या प्रत्येक अंगाचा. शिवाय अडीअडचणीला रिप्लेसमेंट म्हणून अनेक भूमिका करण्याची संधी मिळत असे. लेखक, दिग्दर्शक, नट, मेकअप रूमची माणसं, लाइटिंग, नेपथ्य, प्रॉपर्टी या प्रत्येकाचं माझ्या वाचून अडत असे. कधी कधी त्यांना रिप्लेस करत असे. यामुळे ओळखी वाढल्या. प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमी, नाट्य शिबिर, वर्कशॉप्स, नाट्यस्पर्धा सगळीकडे मुक्त संचार सुरू झाला. संधी मिळत गेल्या. माझी गरज निर्माण झाली. याला बरंच काही
नव्हे सर्व काही कळतं हा विश्वास निर्माण करण्यात मी यशस्वी झालो, तेही नापास न होता ग्रेड सांभाळून. माझं नाव झालं. मला निमंत्रणं यायला लागली. मी एकांकिका लिहिल्या, दिग्दर्शन केलं, नेपथ्य सांभाळलं, स्पर्धेत बक्षिसं मिळवली. लॉकडाऊन काळात सगळंच गाडं थांबलं होतं. नाटक, सिरियल, सिनेमा या क्षेत्रात काम करणाऱ्यांचं तर कंबरडं मोडलं. सगळंच थंड झालं. पडद्यामागच्या अनेक सहाय्यक कलावंतांचे हाल झाले. त्यावेळी आम्ही एक हेल्प ग्रुप तयार केला. त्या गरजू बॅकस्टेज आर्टिस्टसाठी जे काही शक्य होतं ते केलं. आबा, आजी, माई सर्वांनी त्याचं कौतुक केलं, मदत देखील केली. पण बाबा आईला हे तितकंसं पटत नव्हतं. त्यांच्या दृष्टीने हे भिकेचे डोहाळे होते. आबांनी त्यांना समजावलं, तो अभ्यासाकडे, आपल्या करिअरकडे दुर्लक्ष तर करत नाही ना, मग करू द्या त्याला जे काय करायचे ते. शेवटी त्याचा आनंद महत्वाचा. पुढे माझ्या हाताखाली आला की तोच चालवणार पुढे माझा वारसा. लॉकडाऊन संपल्यावर हळूहळू सारं काही रुळावर आलं. नाटकं व्हायला लागली, पण त्यात हवी तशी जान नव्हती. व्यवसायाचं गणित जुळत नव्हतं. तोटाच जास्त. निर्मात्यांना ते परवडत नव्हतं. काही निवडक मंडळी धडपडत राहिली. अनेक जण टीव्ही सिरियलकडे वळले. तिथे फायदा होता, जास्त प्रसिद्धी. आर्थिकदृष्ट्या देखील ते फायद्याचं होतं. मलाही ओळखीपाळखीने दिग्दर्शन करण्याची संधी मिळत गेली. एडिटिंग, संवाद लेखन, पटकथा मी काहीही करू शकत होतो वेळ पडल्यास. त्यामुळे माझे प्रस्थ वाढले. पण हळूहळू लक्षात यायला लागलं, इथे आतबट्ट्याचा व्यवहार आहे. सगळ्या दोऱ्या निर्मात्याच्या हातात, वाहिनीच्या मालकाच्या हातात. ही मंडळी सगळ्या हालचाली पडद्याआडून करतात. सगळी सूत्र TRPवर डोळा ठेवून हवी तशी हलवतात. लेखक, एडिटर, कलाकार सर्वांना खेळणं समजतात. आपल्या बोटावर नाचवतात. कथेत हवे तसे बदल करणे, व्यावसायिक दृष्टिकोनातून वेळेवर दृश्यात, संवादात बदल करणे, हे असे बरेच काही. नाटकात हे स्वातंत्र्य कुणी घेत नाही. लेखक दिग्दर्शकांना नाचवत नाहीत, त्यांचा अपमान करीत नाहीत. पण मी पाहिलं, इथे नाटकात गाजलेली मंडळी देखील तडजोडी करतात, यांच्या तालावर नाचतात. कारण एकच, पैसा. नाटकाच्या तुलनेत इथली कमाई कितीतरी पटीने अधिक. त्यामुळे कला वगैरे राहते बाजूला, यांचे ऐका अन व्हा पुढे, कमवा हवे तसे. मला हे पटत नव्हतं. आतून राग यायचा. आपण मेहनत घेऊन 4-5 एपिसोड्स लिहून काढायचे, त्यासाठी घाम गाळायचा, अन कुणी उपटसुंभ निर्माता येऊन वेळेवर तुम्हाला डिक्टेट करणार, अगदी सर्वांच्या समोर तुम्हाला काही समजत नाही, वरून ऑर्डर आहे असे सांगणार, मुजोरी करणार. इतर सारे हे खपवून घेत होते. पण माझे पोटपाणी या व्यवसायावर अवलंबून नव्हते. तो माझा छंद होता, माझी आवड, पॅशन होती. एकदा तर माझा संतापनावर झाला. निर्माता मला नको ते नको त्या भाषेत बोलला. माझाही तोल गेला. खूप तमाशा झाला सेटवर. शूटिंग बंद झालं. अनेक कलाकारांनी मलाच समजावलं. त्या निर्मात्याला बोलण्याची कुणाला हिंमत झाली नाही. सगळे तमाशा बघत चूप बसले. मी सेट सोडून निघून गेलो. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यावर मागे वळून बघता चूक कळते. मी विचार करतो, माझे काही चुकले का? मी निर्मात्याला वाटेल ते बोललो. शूटिंग थांबलं, वेळ वाया गेला. प्रोडक्शन हाऊसचं खूप नुकसान झालं. इथे एक एक तास महत्वाचा. सेट, लाइटिंग, कॅमेरा, सेटिंग सगळं लागलेलं वाया जातं. कलाकाराचं नुकसान होतं. निर्मात्याला प्रचंड तोटा सहन करावा लागतो. प्रत्येक मिनिटाला किंमत असते. ती फक्त पैशात मोजली जाते. हा व्यवसाय आहे. कला, प्रतिभा, निष्ठा, प्रामाणिकपणा याला दुय्यम स्थान इथे. त्यांची प्राथमिकता व्यावसायिक स्पर्धा, TRP, जाहिराती, बाकी तितकं महत्वाचं नाही. हे गणित मला तेव्हा कळलं नाही. त्याच सिरियलमधल्या एका ज्येष्ठ कलावंताने मला नंतर समजावले ते गणित. मी तसा विचार केलाच नव्हता त्यावेळी. माझे चुकलेच. माझ्या अज्ञानाची मला कीव आली. एक कलाकार म्हणून आपण वेगळा विचार करतो, वेगळी भूमिका घेतो. पण या निर्मितीसाठी पैसा गुंतवणाऱ्या प्रोडक्शन हाऊसचा किंवा चॅनलच्या मालकाचा अजेंडा वेगळा असतो. त्याचे गणित व्यवहारी असते. तुम्ही असाल उत्तम लेखक, दिग्दर्शक, नाटकाच्या रंगमंचावर गाजलेले कलाकार, पण छोट्या पडद्याचं तंत्रमंत्र सगळंच वेगळं. ते व्यावसायिक गणित समजण्याची तेव्हा मला अक्कल नव्हती. हे मला कबूल केले पाहिजे. त्या दिवशी माझ्यामुळे सर्वांचं प्रचंड नुकसान झालं. तिथलं वातावरण गढुळलं. हीच माझी घोडचूक. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. जे घडून गेलं ते पुसून काढता येत नाही.
आपल्याला वर्तमान काळ रिवाइंड करून मागे जाता येत नाही. मला त्या सिरियलशी संबंधित सर्वांची माफी मागायची आहे. मी एवढा काही थोर नव्हतो त्यावेळी. नवशिकाच. माझे कर्तृत्व दखल घेण्याइतके थोर वगैरे नव्हते. ती माझी मिजाज होती. चक्क मूर्खपणाच म्हणता येईल. आबा, तुमच्यामुळे ही पश्चात्तापाची संधी मिळाली. मन मोकळे झाले. आकाश निरभ्र झाले. मला आठवतं, माझी LLBची परीक्षा झाल्यावर या वकिलीच्या व्यवसायाबद्दल आबांनी एक छान गोष्ट सांगितली होती. किती छान धडा होता तो. काही विद्यार्थ्यांनी एका निष्णात वकिलाला विचारले, वकिली म्हणजे काय? वकिलाने उदाहरण देऊन समजावले. समजा 2 लोक माझ्याकडे आले. एक अतिशय स्वच्छ, दुसरा अतिशय घाणेरडा. मी दोघांनाही स्वच्छ आंघोळ करण्याचा सल्ला देतो. तुम्हीच सांगा, त्यापैकी कोण आंघोळ करेल? विद्यार्थी म्हणाला, जो घाणेरडा आहे तो आंघोळ करेल. वकील म्हणाला, नाही, जो स्वच्छ आहे तो आंघोळ करेल, कारण त्याला आंघोळ करण्याची सवय आहे, आवड आहे. घाणेरड्या माणसाला स्वच्छतेचं महत्त्व कळत नाही. वकील म्हणाला, आता सांगा कोण आंघोळ करेल? विद्यार्थी, स्वच्छ व्यक्ती. वकील म्हणाले, चूक. घाणेरडा व्यक्ती आंघोळ करेल, कारण त्याला स्वच्छतेची गरज आहे. आता पुन्हा सांगा कोण आंघोळ करेल? विद्यार्थी म्हणाला, जो घाणेरडा आहे तो आंघोळ करेल. वकील म्हणाले, नाही, दोघेही आंघोळ करतील, कारण स्वच्छ माणसाला सवय असते आणि गलिच्छ माणसाला त्याची गरज असते. वकिलाने पुन्हा विचारले, सांगा नीट विचार करून, कोण आंघोळ करेल? दुसऱ्या विद्यार्थ्याने उत्तर दिले, हो, दोघेही आंघोळ करतील. वकील म्हणाले, चूक. कोणीही आंघोळ करणार नाही, कारण घाणेरड्याला सवय नाही आणि स्वच्छ माणसाला आंघोळीची गरज नाही. शेवटी विद्यार्थी वैतागून म्हणाले, सर, तुम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरं देता. प्रत्येक उत्तर तितकेच कन्व्हिन्सिंग असते, लॉजिकल वाटते. आम्हाला योग्य उत्तर कसे मिळणार? वकिलाने सांगितले, वकिली म्हणजे हेच तर आहे. तुमचाच मुद्दा बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही कसा युक्तिवाद करता, यातच तुमचे कौशल्य, यश असते. आबांचे बोलणे असेच असते. त्यांच्याच युक्तिवादामुळे, हुशारीमुळे हे घर असे एकत्र टिकून आहे. एका सूत्रात घट्ट बांधले गेले आहे. एरवी आजचं जग, आजचं कुटुंब विखुरलेले, तुकड्या तुकड्यात वाटलेले दिसते चोहीकडे. आम्ही दिवाळीत सगळे एकत्र जमतो तेव्हा खरंच धमाल येते. प्रत्यक्ष भेटीत, स्पर्शात, मिठीत जी मजा आहे ती मोबाईल कॉलमध्ये, चॅटमध्ये नाही. हे आबांचे म्हणणे अगदी खरे, 100% खरे. म्हणूनच आबांनी सांगितलेलं आफ्रिकेच्या लोकांचं उबंटू तत्वज्ञान पटतं मला. तू आहेस म्हणून मी आहे. एरवी मी एकटा कुणीच नाही. आपण एकमेकांसाठी आहोत, स्वतःसाठी नाही. आबांमुळेच हे सारं लिहिता आलं, मोकळं होता आलं. मलाच नव्हे, घरातील सर्वांना. आजचे हे दोन्ही माफीनामे इथेच संपले. पुढच्या भागामध्ये आपण एक शेवटचा माफीनामा ऐकणार आहोत आणि या लघु कादंबरीचा शेवट ऐकणार आहोत. आज मला आवर्जून इथे एक नमूद करावंसं वाटतं की ज्या वेळेला मी डॉक्टर विजय पांढरी पांडे यांना फोन करून ही लघु कादंबरी वाचण्यासाठी त्यांची परवानगी घेतली, त्यावेळेला त्यांनाही खूप आनंद झाला आणि त्यांनी स्वतःचे लिहिलेले बरेच कथासंग्रह, कादंबऱ्या स्वखर्चाने स्पीड पोस्टने माझ्या घरी पाठवल्या. मी त्याबद्दल खरंच मनापासून त्यांची आभारी आहे. परंतु एकाच लेखकाच्या सलग कादंबऱ्या किंवा कथा वाचणं हे ऐकणाऱ्याला सुद्धा बऱ्याच वेळा म्हणजे कंटाळवाणं होतं. त्यामुळे मी असा निर्णय घेतलेला आहे की ही लघु कादंबरी संपल्यानंतर मी दुसऱ्या काही वेगवेगळ्या लेखकांच्या कथा किंवा कादंबरी मिळाली तर वाचणार आहे आणि मध्ये मध्ये डॉक्टर विजय पांढरी पांडे यांच्या कथा किंवा कादंबरी वाचायला सुरुवात करणार आहे. तर तुम्हाला माझा हा निर्णय कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचे हे दोन्ही जर माफीनामे तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. धन्यवाद.